नमस्कार, मी वैद्य तेजश्री. आरोग्यधानी आपल्या आयुर्वेदिक युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. आपल्या प्रकृती विशेष सिरीजच्या माध्यमातून आपण गेल्या अनेक भागांपासून प्रकृती म्हणजे काय आहे, ती कशी ओळखायची, त्याचे प्रकार कोणते, हे सगळं समजून घेत आहोत. त्यापैकी वात प्रकृती आणि पित्त प्रकृती यांची लक्षणं आणि त्या ओळखायच्या कशा, हे सगळं डिटेलमध्ये आपण पाहिलेलं आहे. हे व्हिडिओज तुम्हाला बघायचे असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर किंवा वरती आलेल्या आय बटनवर क्लिक करून तुम्ही ते पाहू शकता. आता आजच्या भागामध्ये आपण कफ प्रकृती म्हणजे नेमकं काय, ती कशी ओळखायची, त्याची शारीरिक आणि मानसिक लक्षणं काय आहेत, हे सगळं समजून घेणार आहोत. त्यामुळे हा भागही शेवटपर्यंत जरूर बघा. कफाची जी काही लक्षणं आहेत, कफाचे जे गुण आहेत, त्यांच्यानुसार यांची शारीरिक मानसिक लक्षणं ठरतात. कफाचा सगळ्यात महत्वाचा गुण जो आहे तो म्हणजे स्निग्ध आणि शीत. कफ हा थंड गुणाचा असतो आणि स्निग्ध असतो, त्यामुळे या लोकांच्या शरीरामध्ये स्निग्धांश खूप जास्त प्रमाणामध्ये असतो आणि त्याच पद्धतीनं यांचं शरीर जे आहे किंवा इतर यांचे जे शरीरातले घटक आहेत ते शरीरामध्ये शीतता जास्त प्रमाणात असते. यांचं शरीर हे थंड असतं स्पर्शाला. त्याच पद्धतीनं यांचे जे केस आहेत ते अतिशय घनदाट आणि मजबूत असे असतात आणि असे मध्ये तुटणारे किंवा स्प्लिट एंड असणारे असे नसतात. काळेभोर केस असतात, छान त्याच्यामध्ये एक स्निग्धांश असतो आणि मजबूत केस असतात आणि त्यामुळे जे यांच्या केसांची वाढ असते ती देखील खूप अतिशय चांगल्या पद्धतीची असते. तसंच यांचे जे नख आहेत किंवा दात आहे ते देखील स्निग्ध असतात, मजबूत असतात, त्यांची वाढ व्यवस्थित झालेली असते. वाकडे तिकडे किंवा सतत तुटणारे असे जे कमजोर किंवा कमकुवत दात किंवा नख यांची नसतात. तसंच यांचं जे शरीर आहे त्याच्यामध्ये मी जसं म्हटलं की स्निग्धांश जास्त आहे, त्यामुळे यांची त्वचा आपल्याला स्निग्ध दिसते किंवा श्लक्ष्ण म्हणजे थोडी बुळबुळीत अशा पद्धतीची दिसते. ते अतिशय तुकतुकीत आणि अतिशय सुंदर अशी आणि अगदी हेल्दी अशी त्वचा यांची असते. यांची स्किन खूप चांगली असते आणि बऱ्याचदा या लोकांना तरुण वयामध्ये किंवा स्निग्धांश जास्त असल्यामुळे पिंपल्सच्या समस्या देखील जास्त स्निग्धांश शरीरामध्ये असल्यामुळे लवकर भेडसावू शकतात. पण ओव्हरऑल बघितलं तर यांची त्वचा गौर वर्णाची आणि अतिशय छान असते, हेल्दी असते. या लोकांना बघितल्यानंतर आपल्याला प्रसन्न वाटतं. यांचं जे दर्शन असतं ते प्रसन्न आपल्याला करणारं असतं. त्यामुळे कारण यांचा जो बांधा असतो, यांचं शरीर असतं हे अतिशय सुडौल आणि अतिशय बांधेसूद अशी ही लोक असतात. म्हणजे आजकालच्या झिरो फिगर मध्ये ही लोक बसणार नाहीत, पण जो सुडौल बांधा आपला सांगितलेला आहे की अतिशय सगळे अंग अवयव, सगळे सांधे, मांस हे अतिशय छान घाटदार शरीर जे आपण म्हणतो ते या लोकांचं असतं आणि ते दिसायलाही अतिशय त्यामुळे प्रसन्न आणि सुंदर दिसतात. त्याच पद्धतीनं यांचा जो आवाज असतो तो अतिशय मृदू किंवा गोड आवाजाची ही लोक असतात, भारदस्त आवाजाची ही लोक असतात. म्हणून बऱ्याचदा जी गायक मंडळी असतात किंवा रेडिओ जॉकी असतात किंवा काही वक्ते असतात की ज्यांचे आवाज ऐकल्यानंतरच आपल्याला अतिशय छान वाटतं, त्यांचा आवाज ऐकावासा वाटतो, अशी जी लोक असतात ती कफ प्रकृतीची असतात. त्यानंतर एक जो कफाचा महत्वाचा गुण आहे तो म्हणजे मंद. तर यांच्या आपल्या अनेक शरीरातल्या ज्या प्रक्रिया आहेत त्याच्यामध्ये किंवा यांच्या वागण्या बोलण्यामध्ये आपल्याला एक मंदपणा, संथपणा जाणवतो. तर कफाचा जो हा मंद गुण आहे त्यामुळे यांचा जो अग्नी आहे म्हणजे यांची भूक आहे ती मंद असते. यांना खूप जास्त भूक लागत नाही किंवा खूप जास्त तहान सुद्धा यांना लागत नाही, खूप जास्त घाम या लोकांना येत नाही किंवा यांच्या शरीरातनं जे मल बाहेर पडत असतात म्हणजे संडासला लागणं, लघवी होणं हे पण खूप जास्त प्रमाणात नसतं, कारण शरीरात मुळातच थंडावा असतो. कफाचा जो मंद गुण असतो तो असतो आणि त्यामुळे शरीरातला अग्नी देखील मंद असतो. म्हणून व्यवहारात आपल्याला जी लोक दिसतात की सकाळी एकदा नाश्ता केलाय पण मग दिवसभर नाही खाल्लं तरी त्यांना काही फारसा विशेष फरक पडत नाही किंवा दिवसभर उपवास करू शकणारी काही लोक असतात किंवा अतिशय पाणी कमी प्रमाणात पिणारी लोक असतात. ही सगळी जी लोक असतात ती आपल्याला कफ प्रकृतीमध्ये दिसतात. त्याच पद्धतीनं जो थंड गुण सांगितलेला आहे कफाचा, त्यामुळे ह्या लोकांना थंड वातावरण सहन होत नाही. त्यानंतर यांची जी व्यवहार आहे किंवा यांची जी हालचाल आहे ती पण एक मंद किंवा संथ स्वरूपाची असते. म्हणजे त्याचं वर्णन करताना गजवत चाल असं सांगितलंय. म्हणजे जसा हत्ती आरामात हलत डुलत चालतो, त्याला कुठल्याही पद्धतीची घाई नसते, संथ गतीने तो चालत असतो, त्या पद्धतीने आपल्याला व्यवहारात काही लोक पण दिसतात की जी अतिशय छान एक त्यांच्या लयीनं त्यांच्या गतीनं चालत किंवा व्यवहार करत असतात. जर तुम्हाला दिसत असेल की समजा आता तुम्ही रोज ट्रेन पकडताना देखील काही लोक वात प्रकृतीची जी आहेत
ती सरळ पळत सुटतात आणि ती पळत पळत ट्रेन पकडतात. पित्त प्रकृतीची लोक जी असतील ती थोडीफार घाई करतील, थोडंफार पळतील, पण वाता इतका शीघ्रपणा त्यांच्यात नसतो. आणि कफ प्रकृतीची जी असतात ती ट्रेन गेली तरी चालेल, पण ती त्यांच्या गतीनंच चालणार आणि त्यांच्या गतीनंच ते ट्रेन पकडणारे असतात. तर अशा पद्धतीनं आपण बघू शकतो कफ प्रकृतीची जी लोक आहेत त्यांचं जे काम असतं ते अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करतात, खूप मन लावून काम करतात, पण त्यांचा वेळ ते तेवढा घेतात. म्हणजे पटापट पटापट घाईमध्ये एखादं काम उरकून टाकणं ते त्यांना जमत नाही. त्यांच्या गतीनं, त्यांच्या लयीनं ते मंदपणे पण अतिशय व्यवस्थित काम करणारी लोक असतात. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा गुण म्हणजे ही लोक निद्राप्रिय असतात. म्हणजे या लोकांना खूप जास्त प्रमाणात झोप येते आणि त्यामुळे यांना झोपायला खूप आवडतं. त्यामुळे ही लोक खूप जास्त वेळ झोपतात किंवा यांना जास्त झोपेची गरज असते, कारण शरीरामध्ये कफ डॉमिनंट असतो आणि कफाचा जो गुण आहे त्याच्यामुळे त्यांना निद्रा किंवा झोप ही जास्त असते. त्यामुळे बऱ्याचदा दिवसभरामध्ये देखील मध्ये मध्ये ही लोक डुलक्या खाताना आपल्याला दिसतात किंवा त्यांची झोपेची जी कॅपॅसिटी आहे ती पण जास्त असते किंवा गाढ झोप या लोकांना लागते. सो ओव्हरऑल ही शारीरिक लक्षणं बघता अतिशय मजबूत शरीर बांध्याची, थोडीशी स्थूलतेकडे झुकणारी ही लोक असतात. काही अंशी जर कफ जास्त प्रमाणात शरीरात असेल किंवा त्यांचा आहार विहार त्या पद्धतीचा असेल की कफ अजून वाढत असेल तर स्थौल्य या लोकांना लवकर येतं, लवकर वजन वाढतं किंवा मेदोरोग जो आहे म्हणजे शरीरामध्ये चरबी वाढणं वगैरे या गोष्टी यांच्याकडे या लोकांमध्ये जास्त प्रमाणात दिसतात. किंवा पोट सुटणं हे कफ प्रकृतीच्या लोकांमध्ये अतिशय कॉमन गोष्ट आहे. त्यामुळे त्यांनी या गोष्टीची विशेष काळजी घेतली पाहिजे. वजन वाढू न देण्याकडे त्यांनी विशेष लक्ष दिलं पाहिजे. आणि त्याच पद्धतीनं यांच्या शरीरातले सगळे धातू हे अतिशय व्यवस्थित चांगल्या पद्धतीचे असतात, चांगल्या पद्धतीने तयार होतात. जो शुक्र हा मेन धातू आहे, 7वा धातू आहे, तो यांच्या शरीरामध्ये प्रभूत मात्रेत असतो. त्यामुळे या लोकांमध्ये शुक्रोत्पत्ती जास्त असते. त्यामुळे यांच्यामध्ये अपत्य प्राप्ती जी आहे ती यांना सहज होते किंवा जास्त प्रमाणामध्ये होऊ शकते. आणि त्यामुळे अतिशय हेल्दी आणि छान इम्युनिटी असणारी, अतिशय व्यवस्थित आणि सुंदर अशी दिसणारी लोक जी असतात ती कफ प्रकृतीची असतात. आता कफ प्रकृतीच्या लोकांची मानसिक लक्षणं कोणती असतात, तर जे कफाचे गुण आहेत म्हणजे मंद गुण आहे, शीत गुण आहे, तो यांच्या ठाई आपल्याला दिसतो. म्हणजे ही लोक अतिशय शांत स्वभावाची असतात, धीर गंभीर अशी लोक असतात, अतिशय विचार करणारी, सारासार विचार करून योग्य निर्णय घेणारी लोक असतात. म्हणजे जसा पित्त प्रकृतीला अतिशय राग येतो, तो अनावर होतो, तशा पद्धतीनं यांचं नसतं. यांना लवकर राग येत नाही आणि जरी आला तरी त्यांना तो व्यक्त करता येत नाही. ते शांतपणे ती गोष्ट हँडल करतात. त्यामुळे राग व्यक्त करणं, आदळापट करणं, शिवीगाळ करणं, मारणं वगैरे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ज्या पित्त प्रकृतीमध्ये आपल्याला दिसतात त्या कफमध्ये दिसत नाहीत. कफवाली लोक ही अतिशय शांत सुस्वभावी असतात. त्याच पद्धतीनं ही अतिशय स्मृतिवान अशी लोक असतात. पण जो मंदपणा आहे त्यांच्यामध्ये असलेला किंवा शांतपणा आहे त्याच्यामुळे एखादी गोष्ट ज्यावेळेस त्यांना ती समजून घ्यायची असते त्यावेळेस त्यांना वेळ लागतो. पटकन ती गोष्ट लक्षात येत नाही किंवा लगेच त्यांना ती गोष्ट समजत नाही. त्यामुळे सुरुवातीला आपल्याला ते मंद वाटतात किंवा त्यांना बुद्धी नाही अशा पद्धतीनं वाटतं बऱ्याचदा. पण तसं नसतं. ते लोक ती गोष्ट समजून घेण्यासाठी वेळ घेतात आणि ज्यावेळेस ती गोष्ट त्यांना पूर्णपणे समजते, त्यांचं आकलन त्या गोष्टीबाबत होतं, त्यानंतर मात्र ती गोष्ट आयुष्यभर ती लोक लक्षात ठेवू शकतात. कारण त्यांची मेमरी अतिशय स्ट्रॉंग असते, अतिशय बुद्धिमान ही लोक असतात, अतिशय विचारी असतात. त्यामुळे सुरुवातीला जरी आपल्याला तसं वाटत असलं तरी खरं तर ती लोक अतिशय बुद्धिमान, ती मुलं अतिशय बुद्धिमान निघत असतात. त्याच पद्धतीनं दृढ निश्चय त्यांच्या ठाई अतिशय असतो. म्हणजे एखादा निर्णय या लोकांनी जर घेतला किंवा यांची जी काही मतं असतील, यांचे जे व्हॅल्यूज असतात, एथिक्स असतात, त्यावर ते अतिशय ठामपणे उभे राहतात. म्हणजे ज्या वेळेस एखाद्या गोष्टीचा निर्णय घ्यायचा असतो त्यावर संपूर्ण सगळ्या बाजूंनी सारासार योग्य विचार करून ही लोक वेळ घेऊन निर्णय घेतात आणि ज्यावेळेस निर्णय घेतात तो त्या निर्णयावर ते अतिशय शेवटपर्यंत ठाम राहतात. पद्धतीनं ही संयमी असतात किंवा जसं मी म्हटलं की शांत स्वभावाचे असतात. त्याच पद्धतीनं क्लेश 6 सांगितलेला आहे त्यांना. म्हणजे काय की ज्यावेळेस खूप भांडणं होत असतात किंवा काही दुःख असतं किंवा काही इरिटेशन असतात त्यावेळेस ही लोक त्या गोष्टी खूप छानपणे हँडल करू शकतात. म्हणजे स्वतःवर
परिणाम होऊ न देता ते त्या गोष्टीतनं मार्ग काढू शकतात. त्याच पद्धतीनं ही थोडीशी दयावान असतात, क्षमाशील असतात. म्हणजे मृदू गुणामुळे यांचं मन देखील मृदू असतं. म्हणजे यांना पटकन कोणाचीही दया येते किंवा बऱ्यापैकी क्षमाशील असल्यामुळे छोटे मोठे अपराध असतात ते लोक निग्लेक्ट करू शकतात. आणि त्याच्यामुळे जे समाजामध्ये देखील समाजकार्य करणारी जी लोक आहेत की ज्यांना दुसऱ्यांच्या दुःखामुळे स्वतः जे लोक दुःख फील करतात किंवा दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी व्हायला ज्यांना आवडतं, तर ही सगळी जी लोक असतात ज्यांच्यामध्ये करुणा, दया, क्षमा ह्या गोष्टी ज्या जास्त असतात ती कफ प्रकृतीची लोक असतात. तसंच ह्यांची मैत्री जी असते किंवा यांचे नातेसंबंध जे असतात ते अतिशय दृढ असतात. म्हणजे सहसा हे लोक पटकन यांनी बांधलेली नाती, माणसं जी जोडलेली असतात ती तोडत नाहीत. जास्तीत जास्त माणसं जोडण्याकडे आणि ती दृढ काळापर्यंत जोडण्याकडे यांचा कल असतो. त्यामुळे ह्यांच्या आपल्याला जे मैत्री असतील किंवा नातेसंबंध असतील ते अतिशय चांगले आपल्याला दिसतात की यांना खूप सारे मित्र असतात, खूप सारे ओळखीचे लोक असतात. त्याच पद्धतीनं अजून एक चांगला गुण म्हणजे हे यांच्यामध्ये अलौलुपत्व असतं. म्हणजे काय, तर ही लोक लालची नसतात किंवा त्यामुळे काय होतं की प्रामाणिकपणा यांच्या मध्ये खूप जास्त प्रमाणात असतो. त्यामुळे जे आपण व्यवहारात बघतो की काही आपल्याला अधिकारी दिसतात, काही लोक दिसतात की जे जरी आपल्याला खूप सारी प्रलोभनं आली, त्यांना अनेक दिली गेली, तरीही ते स्वतःच्या स्वार्थासाठी गद्दारी करणं किंवा अप्रामाणिक गोष्टी करणं हे त्यांना मान्य नसतं. आणि त्यामुळे एथिकल लोक जी असतात म्हणजे सुसंस्कारी लोक असतात आणि आपले जे त्यांच्या व्हॅल्यूज आहेत, त्यांचे एथिक्स आहेत ते पाळणारी ती लोक असतात. म्हणजे स्वतःचं नुकसान झालं तरी चालेल पण प्रामाणिकपणा किंवा त्यांच्या ज्या व्हॅल्यूज आहेत ते त्या सोडत नाहीत, त्यावर ते ठाम असतात. त्याच पद्धतीनं खूप आताताईपणे विचार करून निर्णय घेणं किंवा घाईघाईमध्ये काही गोष्टी करणं, अशा पद्धतीनं ही लोक वागत नाहीत. कुठलाही प्रसंग असेल, काहीही घडलं असेल, मग ते चांगलं वाईट असो, त्या गोष्टीचा अतिशय शांतपणे विचार करून त्यानंतर ही लोक रिॲक्शन देतात. त्यामुळे चटकन रिॲक्ट होणारे किंवा कुठल्याही गोष्टीने लगेच अफेक्ट होणारी ही लोक नसतात. ज्या वेळेस फ्युचर प्लॅनिंग करायचं असतं किंवा ही लोक कुठलंही काम करत असताना प्रॉपर त्याचं प्लॅनिंग करतात. म्हणजे फक्त प्रेझेंट मध्ये जगणारी ही लोक नसतात. पास्टचा म्हणजे भूतकाळाचा विचार करून, मागच्या अनुभवांचा विचार करून, पुढच्या येणाऱ्या भविष्य काळाचा विचार करून आणि वर्तमान काळाचा, असं तिन्ही काळांचा विचार करून योग्य तो निर्णय घेणारी ही लोक असतात. बऱ्याचदा ही लोक खूप क्षमाशील देखील असतात. त्यामुळे छोट्या मोठ्या गोष्टी असतील किंवा कोणी यांना दुखावलं असेल तर पटकन ही लोक माफ करू शकतात त्या लोकांना. पण ह्यांचं मी जसं म्हटलं की खूप जास्त लक्षात राहतं, यांची मेमरी पॉवर स्ट्रॉंग असते आणि ते ठाम स्वभावाचे असतात, निश्चयी असतात. त्यामुळे सुरुवातीला 2-4 गोष्टी यांनी एखाद्याच्या माफ केल्या, पण काही दिवसांनी जर तीच गोष्ट वारंवार होत असेल किंवा मोठा काही अपराध घडलेला असेल समोरच्याकडनं, तर ही लोक चटकन तो विसरत नाहीत. म्हणजे त्यांचा स्वभाव तसा नसल्यामुळे ते बोलून दाखवणार नाहीत की त्यांना वाईट वाटलंय किंवा त्यांना राग आलाय, हे ते बोलून व्यक्त करणार नाहीत. पण त्यांच्या डोक्यामध्ये ती गोष्ट जन्मभर ती राहू शकते आणि त्या पद्धतीनं त्यांचं वागणं असू शकतं. बऱ्याचदा आपल्याला दिसतं की काही लोक काही गोष्टींबद्दलची आपली मतं अगदी ठामपणे करून घेतात किंवा मग ते चुकीचं असो किंवा योग्य असो, काही गोष्टींबद्दलची लोक मतं करून घेतात आणि ती सोडायला इझिली तयार होत नाहीत. अशी लोक कफ प्रकृतीची असतात. थोडासा हट्टीपणा यांच्यामध्ये दिसतो कारण ते त्यांच्या निर्णयावर, त्यांच्या गोष्टींवर अतिशय ठाम असल्यामुळे चटकन ते कोणाच्या म्हणण्यामध्ये येत नाही. कोणी सांगितलंय म्हणून एखादी गोष्ट ते लगेच करत नाही किंवा कोणाच्या इन्फ्लुएन्स मध्ये लवकर येत नाही. त्यामुळे तुम्ही सांगितलंय म्हणून त्यांनी केलं असं जनरली होत नाहीत. प्रत्येक वेळेस ते ऐकावं जनाचं, करावं मनाचं, अशा पद्धतीनं चालणारी ही लोक असतात. स्वतःच्या मनाने शांतपणे स्वतःच्या विचारांनी चालणारी ही लोक असतात. खूप श्रद्धावान असतात. म्हणजे गुरुप्रती किंवा सद्गुरुप्रती किंवा देवाधर्माचं करणारी ही लोक असतात. त्यांची अतिशय नितांत श्रद्धा असते या गोष्टींवर. दयावान असतात जसं मी म्हटलं, तसंच दान करणारी ही लोक असतात. कारण दयाबुद्धी असल्यामुळे, दुसऱ्याचं चांगलं करण्याची वृत्ती असल्यामुळे ते पटकन दानधर्म करण्याकडे यांचा कल जास्त प्रमाणामध्ये असतो. अशा पद्धतीने आजच्या भागामध्ये आपण कफ प्रकृतीची लक्षणं समजून घेतलेली आहेत. आता जर तुमची कफाची प्रकृती असेल तर तुम्ही काय काळजी घ्यायला हवी, तुमचा आहार विहार, तुमचं आचरण कशा पद्धतीने असायला हवं, तुम्ही कुठल्या पद्धतीची पंचकर्म चिकित्सा करून घ्यायला हवी, हे सगळं सविस्तरपणे पुढच्या भागामध्ये आपण समजून घेणार आहोत. त्यामुळे भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत निरोगी राहा, आयुर्वेद अंगीकारा. नमस्कार.